अक्षय कदम आणि अजय कदम या दोन्ही बंधूंनी खास करून जर पाहिलं तर ट्रॉफी व्यवसायामध्ये या ठिकाणी एक पाऊल पुढे उचलले. कारण की आज जर पाहिलं तर पाटण असेल, कराड असेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्पर्धा या ठिकाणी नवी मुंबईमध्ये संपन्न होत असतात. आणि याच खेळाडूंच्या आणि त्यांच्या सहकार्यासाठी खास करून आपल्या परिसरामध्ये आपल्या माणसानं या ठिकाणी ट्रॉफीचा व्यवसाय या ठिकाणी आणि या व्यवसायामध्ये त्यांना आपली मोलाची साथ असणं महत्त्वाचं आहे. अजय कदम त्याचबरोबर अक्षय कदम शॉप नंबर 37 पंचवटी सोसायटी प्लॉट नंबर 92/96 सेक्टर 5 घनसोली या ठिकाणी हे ट्रॉफी हाऊस आहे. अगदी कमी आणि अल्प दरामध्ये अगदी बजेट रेटमध्ये तुम्हाला त्या ट्रॉफीज तिथे मिळतील. आणि आपला माणूस मोठं करा आपण असं नेहमी म्हणत असतो, परंतु खास करून आपल्या माणसाजवळ खरेदी केल्याने आपला माणूस आपोआप आपला मोठा माणूस होऊ शकतो. चला सलामीचं पहिलं षटक गोलंदाजीवरती गोलंदाज मनोज आलाय. या टीमचा एक प्रमुख खेळाडू स्ट्रायकरला बॅटर विजय. पहिलाच बॉल खोलात टाकला आणि पहिल्या बॉलवरती कुठेतरी स्ट्रॉंग अपील करण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर स्वरूपाची मिळते ते एक सिंगलच्या साह्याने टीमचं खातं उघडलंय. एक धाव धावफलकावरती लागली गेली. यावेळेस फुलटॉस बॉल त्यावरती मात्र प्रहार केलाय. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय हा खणखणीत 6 धावांसाठी षटकार. पहिल्या बॉलवरती सिंगल आले, त्यानंतर मात्र षटकार आलाय आणि 7 रन स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब नाटोशी आणि दुसऱ्या बाजूला भराडी माता चव्हाणवाडी. हे दोन संघ नाटोशी संघानं पहिल्या सामन्यामध्ये अगदी एक मोठा विजय प्राप्त केला. टीम जकू भवानी 11 अमृतकरवाडी या संघाच्या अगेन्स्ट. यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय, थोडासा लोअर होता आणि त्यावरती मात्र एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 8 या आकड्यावरती. 8 रन स्कोरबोर्डवरती टीम भराडी माता चव्हाणवाडी बिनगडी बाद 8 स्ट्रायकर इन. आता पाठीमागच्या मॅचचा हिरो अर्थातच अंकुश घारा. या टीम चव्हाणवाडी या टीममध्ये जर पाहिलं तर अगदी 25 ते 28 या वयोगटातील सर्व खेळाडू पाहायला मिळतील, परंतु एकच खेळाडू जो अगदी लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अंकुश सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला त्याच्या बॅटमधून आले एक सिंगलच्या साह्याने धावफलक 9 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं अपेक्षित आहे, कारण की नाटोची टीमची बॅटिंग जर पाहिली तर एका षटकामध्ये 27 धावा कुठल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या अगोदरच्या मॅचमध्ये ती क्षमता आहे टीम नाटोशी संघाकडे आणि त्यांना एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. टीम भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी या संघाकडून. यावेळेस या बॉलवरती बिग हिट येणं अपेक्षित होतं, परंतु अगोदरच मन बनवलं होतं अंकुश याने की या बॉलला ढकलून प्रतिस्पर्धी बॅटरला या ठिकाणी पुढच्या बॅटरला स्ट्राईक द्यायचा. संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये धावून पोहोचते ती 10 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त, 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल गोलंदाजीसाठी आपल्याला मनोज पाहायला मिळत आहेत. नाटोची टीमकडून अनेक वर्षाचं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मनोज यांच्या माध्यमातून. या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती विकेट केलाय. बॉल जातोय आउट दी पार्क. चेंडू सीमारेषा पार. विजय माटेकर सेट ऑन फायर नाऊ. त्याच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार. षटक संपलंय आणि 16 धावा. आतापर्यंत दुसरा षटकार विजय माटेकरचा. चला जुना बॉल द्या मॅनेजमेंट कमिटी. शेवटच्या बॉलवरती अगदी बॉलला खाडीमध्ये पाठवलं विजय माटेकरने. चांगला षटकार आलाय.
गोलंदाजीवरती ओव्हर नंबर 2 मध्ये यावेळेस फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षकाने विकेट जाते माघारी. धक्का क्रमांक पहिला इथे लागलाय टीम बराडे माता चव्हाणवाडी या टीमला. फलंदाज अंकुश बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बिघाड चला पहिला गडी बाद झालाय. 16 वरती 1. आता डावखोरा फलंदाज तानाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तानाजी मैदानाच्या आतमध्ये आज मात्र तानाजीला दुसऱ्यांदा या ठिकाणी टीम मॅनेजमेंटने संधी दिली. या संधीचं सोनं करावं लागेल कारण की अनेक वेळा तानाजी यांनी जर पाहिलं तर चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. अनेक वर्ष क्रिकेट खेळत असताना अगदी फुलटॉस बॉल परंतु वाईट बॉल आणि प्लस 1 2 धावा इथे आल्या. या बॉलवरती बिग हिट येणं अपेक्षित होतं परंतु या बॉलला सोडून दिलं. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा इथे आल्या. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती. स्कोर मात्र इथे बनलाय. यावेळेस खेचून मारलाय परंतु मिस टायमिंग दर्जाचा स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच पकडले आणि तानाजी यांच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतोय. चांगला फटका परंतु तर नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये अगदी बऱ्याच काळापासून स्वतःच्या फॉर्मशी झगडतो आणि पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक आलाय. 1 धाव आले. दुसरीचा इथे प्रयत्न झालाय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. कुठेतरी जोरकस मारण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. या वेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय. अगदी लोअर फुल टॉस आणि त्याच्यावरती मात्र प्रहार केलाय. निलेश चव्हाणच्या बॅटमधून बिग हिट आलाय. षटकार. 6 धावा. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 26 धावा. अजून देखील 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 26 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती 2 खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय. कुठेतरी स्टेप आउट होऊन खेळायचा होता परंतु या बॉलवरती एकच सिंगल आले. 27 रन स्कोर कार्ड वरती. सत्तावीस धावा. या बॉलला सोडून दिले. संघाची धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अजून देखील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती कुठेतरी विजय माटेकरच्या बॅटमधून एखादा बिग हिट आला तर एक
चांगला फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. 28 रन स्कोर कार्ड वरती. या बॉल वरती शेवटच्या बॉल वरती बिग हिट केलाय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. विजय माटेकरच्या बॅट मधून आलाय तिसरा ब्रँडेड षटकार. संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. त्याचबरोबर अतिथी मान्यवर या ठिकाणी नितीनदादा कदम यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी विश्वास सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती संपन्न होते. नितीनदादा कदम यांचा सन्मान आपण विश्वास सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा स्वागत सन्मान करतोय. आज आमचे फोटोग्राफर गणेश देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सातत्याने जर पाहिलं तर वाल्मिकी पठार परिसरामधील अनेक स्पर्धा आणि त्यामध्ये जर पाहिलं तर एक गोड आठवण त्यांच्या माध्यमातून जपली जाते. नितीनदादा कदम यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. चौतीस रन स्कोर कार्ड वरती. आता शेवटचं षटक गोलंदाजीसाठी अभय आलाय. अभयला मात्र आता टीमला इथे अभय द्यावं लागेल कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्यात. 34 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक शिल्लक आहे. गोलंदाजीवरती अभय आलाय. या बॉल वरती चांगला स्ट्रोक लगावलाय निलेशच्या बॅट मधून. हवाई हल्ला. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. 40 धावा धावफलकावरती आता लागल्या गेल्या. तिसरं षटक. तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉल वरती ते चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चाळीस धावा धावफलकावरती. निलेश चव्हाण आज चांगली बॅटिंग करतोय. बऱ्याच कालावधीनंतर फॉर्म मध्ये येताना हा खेळाडू पाहायला मिळतोय. पाठीमागच्या काळामध्ये अगदी लीग स्पर्धेमध्ये संघर्ष करत होता. त्याच्यानंतर जर पाहिलं तर आज आपल्या गावाकडून खेळत असताना त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. या बॉल वरती कमबॅक केले बॉलरने. डॉट बॉल आलाय. हॅलो हॅलो. 40 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक. गोलंदाजी अभय पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र ते फलंदाज बाद झालाय. तर नवीन बॅटर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा. इथे चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. निलेशच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले आणि आता नवीन बॅटर अभिषेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 40 धावा. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. अभिषेक यांना संधी दिली. खास करून एक हार्ड हिटर म्हणून ओळखले जातात. परंतु या मॅच मध्ये कामगिरी करावी लागेल कारण की जर पाहिलं तर टीमने आपल्याला संधी का दिली याचं उदाहरण मात्र टीमला दाखवून द्यावं लागेल. अभिषेक घरा स्ट्रायकर येईल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पहा या बॉल वरती डिक्लेअर स्वरूपाची धाव. एक धाव मात्र पुढे धावफलकावरती लागली जाते. 41 या आकड्यावरती. 41 धावा. शेवटच्या षटकामध्ये मात्र धावा येताना पाहायला मिळत नाहीत कारण की एक षटकार जरूर आला परंतु आतापर्यंत 2 डॉट बॉल देखील आलेत. आता शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत अभयाचे. यावेळेस पहा डिक्लेअर झोन मध्ये हा देखील बॉल ट्रॅव्हल झालाय. कुठेतरी अभिषेकला जो सराव पासून
थोडासा वंचित आहे, त्याला पाठवून टीम मॅनेजमेंटने कुठेतरी चुकी केली की काय, कारण की शेवटच्या 3 बॉलवरती एखादा आक्रमक स्ट्रोक येणं अपेक्षित होतं, परंतु अभिषेकच्या बॅटमधून तसा काही षटकार चौकार आलेला नाही. सातत्याने डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होताना मोबाईलमध्ये चॅटिंग करणारी क्रिकेटमध्ये बॅटिंग करणं खूप अवघड असताना हे मात्र सध्याच्या घडीला अभिषेक सध्याच्या घडीला पाहायला मिळते, कारण की चॅटिंग अगदी आपण जर केलं तर लगेच क्लिक केलं की मेसेज जातो, परंतु बॅटिंगसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. हे मात्र चांगलं माहिती आहे आता अभिषेक घराला. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. पण शेवटच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात विजय बाद झालाय आणि पहिल्या डावाचा इथे खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 42 आकड्यावरती आणि 43 धावांची जिंकण्यासाठी गरज. येणारे 18 बॉल आणि 43 धावांची गरज. एक चांगलं टार्गेट सेट केले टीम चव्हाणवाडी संघानं आणि शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत. चला नेक्स्ट मॅचचा इथे टॉस केला जाईल. आम्ही तर या दोन संघामधील विनिंग टीम आणि विरुद्ध मानायदेवी स्पोर्ट अमरग अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सूरज पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाले. वेलकम सूरजदादा पवार, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. तर सूरज पवार सध्याच्या घडीला फोटोग्राफीचा आनंद घेत असताना, परंतु कॅमेरालॅनच्या पुढे तर बाबुरावजी कदम यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून आज व्यासपीठावरती होते. सहर्षाचं स्वागत. अतिथी मान्यवर आज मोठ्या प्रमाणामध्ये वरपेवाडी गावची स्पर्धा म्हटलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेट वेड गाव आणि या क्रिकेट वेड्या गावातील क्रिकेट वेडी आणि क्रिकेटची दर्दी आणि गर्दी करणारी माणसं आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला बॉल दे आयोजक कमिटी आणि मॅचला लगेचच आपण सुरुवात करणार आहोत.
चला 43 लक्ष आहे या अगोदरच्या मॅचचा हिरो स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर ओमकार. नॉन स्ट्राईकला अक्षय आलाय आणि गोलंदाजीसाठी टीम चव्हाणवाडी संघाकडून पहिलं भेदक अस्त्र आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज संदेश आलाय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा इरादा इथे टीम नाटोशीचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या मॅचच्या पहिल्या डावाची सुरुवात देखील अशीच काहीशी केली होती संदेश यांनी. त्यानंतर चांगलं षटक हाताळलं होतं. या मॅचची देखील सुरुवात अतिरिक्त धावेने झाले. धावसंख्या 1 या आकड्यावरती. धावसंख्येचं श्री गणेश धावसंख्येचं अकाउंट आणि खातं या ठिकाणी उघडले गेलं एका धावेने. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आल्या. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये केली होती संदेश यांनी. यावेळेस वेगावरती स्वार होत असताना चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल निघून चालाय. 1 बाउन्स होईल फरार. मिळतील धावा 4. फटका हे दमदार ओमकारच्या बॅट मधून आलाय तो चौकार. 5 धावा धावफलकावरती. अगदी थोडासा बॉल पाठीमागे ठेवला होता आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे वेग भरपूर आहे तुम्ही बॉलला पाठीमागे ठेवलं तर मात्र या बॉलवरती तुम्ही अशा प्रकारच्या धावा तुम्हाला नक्कीच मोजाव्या लागतील. याच चुका मात्र ते संदेशांच्या माध्यमातून या बॉलवरती झाल्या. यावेळेस आता मात्र टप्पा बदलला कारण की या अगोदरचा बॉल पाठीमागे ठेवला होता. आता थोडासा पुढे आणि वेग धारण केला आणि याच्यावरती मात्र बॅटरला बीट केलाय. हे समीकरण मात्र जर पाहिलं तर गोलंदाजाच्या लक्षामध्ये आलं तर मात्र एक चांगलं कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉल आलाय. आता 2 बॉलचा इथे आतापर्यंत खेळ संपला आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. चला मॅनेजमेंट कमिटीला विनंती असेल की आपण खाली बसून घ्या. यावेळेस चांगला स्ट्रोक रडार मध्ये दिलाय आणि त्याला पाठवलंय बाहेर. बॉल सीमा रेषा पार. ओमकारच्या बॅट मधून हाय आणि हँडसम एक दमदार रुबाबदार आणि धमाकेदार स्ट्रोक आलाय. सहा धावा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती. हॅलो चला मॅनेजमेंट कमिटी बॉल द्या. हॅलो 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 11 धावा धावफलकावरती. ओमकारच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक आलाय आणि अजय दादा पवार एक दिलदार व्यक्तिमत्व आणि त्यांचं होतं शुभागमन आणि त्यांच्या समवेत जर पाहिलं तर श्री कदम यांचं देखील शुभागमन. वेलकम सहर्ष असं स्वागत. जनादेवी चषक 2025 मध्ये श्री कदम यांचं देखील शुभागमन. अगदी येणाऱ्या काळामध्ये श्री यांना देखील आपण पाहू शकतो वरपेवाडी टीमच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना. लेदर क्रिकेटचे धडे त्यांनी गिरवलेत आणि मधल्या काळामध्ये थोडीशी विश्रांती देखील त्यांनी घेतली. 3 बॉलचा खेळ समाप्त. 11 रन स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 43चं समीकरण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओमकारची विकेट घेणं खूप गरजेचं असेल टीम बराडे माता चव्हाणवाडीसाठी कारण की एक हार्ड हिटर बॅटर ज्याच्या बॅटमधून मात्र दमदार स्ट्रोक आलेत. यावेळेस खोला टाकलेला बॉल बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र मिळते सिंगल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाठीमागच्या रना या अगोदर देखील चव्हाणवाडी संघासाठी अनेक वेळ आम्ही सूचना केल्या की तुम्ही डिक्लेअर स्वरूपाच्या धावा ज्यावेळेस तुम्ही वाचवू शकत नाही त्या धावा मात्र तुम्हाला निर्णायक क्षणी मात्र धोक्याच्या ठरत असतात आणि याच चुका वारंवार चव्हाणवाडी संघ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती. या बॉलवरती देखील बिग हिट आलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. संदेशला दाखवले आसमान. चेंडू सीमारेषा पार षटकार. 18 धावा धावफलकावरती.
यावेळेस पहा बॅक टू बॅक दुसरा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो, चौकार आला. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अर्ध्या धावा इथे पूर्ण केल्या. संदेश यांची गोलंदाजीची खासियत जर पाहिली तर एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी दबावमध्ये हा गोलंदाज जातो आणि त्याच्यानंतर मात्र जर पाहिलं तर जास्त धावा इथे खर्च केल्या. तब्बल 22 धावा इथे कुठल्या गेल्या. आता 12 मध्ये अजून देखील करायच्या आहेत त्या 21 धावा. 43 समीकरण मॅच अजून देखील संपलेले नाही, कारण की या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी चव्हाणवाडीला देखील आहे. पहिल्या षटकामध्ये जरी धावा आल्या तरी देखील या धावा इथून पुढे रोखल्या जाऊ शकतात, कारण की शेवटच्या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा राहिल्या तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी मात्र चव्हाणवाडीला निर्माण होऊ शकते. गोलंदाजीसाठी अंकुश आलाय. हॅलो, 12 बॉल मध्ये आता 21 ची आवश्यकता. गोलंदाजीसाठी अंकुश आलाय. अंकुशला मात्र हे कमी धावसंख्येचं षटक हाताळावं लागेल, कारण की संदेश यांनी जर पाहिलं तर सर्वाधिक धावा इथे खर्च केल्या. 22 धावा तब्बल पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या. संदेश यांच्या गोलंदाजीवरती आता शेवटचे 12 बॉल आणि 21 ची आवश्यकता. खुला टाकलेला बॉल, सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, चोरटी सिंगल, कारण की ओमकारला स्ट्राईक वरती इथून पुढे सातत्याने राहायचं आहे. परंतु चव्हाणवाडीचा प्रयत्न हाच असेल की जास्तीत जास्त बॉल ओमकार कशा रीतीने नॉन स्ट्राईकला राहील, कारण की 11 बॉल मध्ये आता अजून देखील 21 धावांची गरज आहे. यावेळेस पहा फुलटॉस चुकी केली अंकुशने आणि बॉल मात्र जाईल सीमारेषा पार. खोला टाकायचा होता, बॅट वरती बॉल दिला आणि त्याच्यावरती मात्र जर पाहिलं तर 6 धावांची मोहर उमटवत असताना आलाय तो खणखणीत षटकार. एखादा चुकीचा बॉल आणि त्याच्यावरती मात्र तुम्हाला षटकार चौकार ही किंमत मात्र मोजावी लागेल. अनिल दादा कदम यांचं देखील शुभागमन त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. या व्यासपीठावरती विनंती करेन अनिल दादा कदम आपलं देखील सहर्ष स्वागत. खुला टाकलेला बॉल, बॉल चाललाय घोषांकित रिझन मध्ये, जिथे मिळेल फक्त एक सिंगल. आता संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती अजून देखील 13 धावांची गरज आहे. येणारे 8 बॉल आणि 13 ची आवश्यकता. 8-13. आता मात्र अंकुशांना शेवटचे 2 बॉल मात्र निर्णायक हाताळावे लागतील, कारण की शेवटच्या बॉलवरती जो षटकार आला अंकुशांच्या गोलंदाजीवरती, या बॉलवरती स्लोअर पद्धतीचा बॉल, विजय माटेकर बॉलच्या खाली, जजमेंट फसलंय आणि कॅच मात्र ड्रॉप होताना, चुकी होताना पाहायला मिळते. विजय माटेकरने खराब क्षेत्ररक्षण. आज मात्र जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग, परंतु फिल्डिंग मध्ये जर पाहिलं तर विजय माटेकर कडून चुका होत नाहीत सहसा, परंतु रात्री कधीतरी थोडासा हा खेळाडू उशिरा झोपलाय, त्यामुळे झोप अपूर्ण असल्यामुळे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या. डिक्लेअर स्वरूपाची आणखीन एक धाव. आता शेवटचे 6 बॉल आणि करायचे आहेत त्या 10 रन. 6 बॉल 10 ची आवश्यकता.
आणि सामना इथे जिंकला टीम ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब नाटोशी या टीमनं. ओमकारने सुरुवातीचे 2 बॉल बघितले परंतु शेवटच्या 2 बॉलवरती वाट लावले आणि ठोकले तो 2 खणखणीत षटकार. चला यानंतरची मॅच नाटोशी विरुद्ध अमरक टॉस साठी लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल आणि वैयक्तिक 38 धावांचे खेळी साकारणार बॅक टू बॅक दुसऱ्या मॅचचा हिरो ठरलाय मिस्टर ओमकार. चला टॉस या ठिकाणी केला जाईल नाटोशी संघ आणि अमरक संघ अनिलदादा कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. आणि ओमकार ठरला ज्याने वैयक्तिक या मॅच मध्ये 38 धावा टीमला हव्या होत्या 43 धावा त्याच्यामध्ये फक्त एकट्या ओमकारने 38 धावा कुठल्या तो ठरला या मॅचचा हिरो त्यांना दिला जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या त्याच्यानंतर शेवटच्या षटकामध्ये धावा रोखण्याच्या प्रयत्नामध्ये 2 बॉल चांगले राहिले 2 बॉल खराब आणि त्याच्यावरती मात्र षटकार आले. हॅलो टॉस केला जातोय आमचे प्रमुख टॉस का बॉस या व्यासपीठावरती. एका बाजूला मानस स्पोर्ट्स अमरक तर दुसऱ्या बाजूला नाटोशी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर अनिलदादा कदम यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. तर छापा आहे काल नाटोशी संघ कॉल करेल. छापा आहे कॉल छापा पडतोय. निर्णय काय असेल? फिल्डिंग 3 षटकांचा सामना आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तर जास्त वेळ घेणार नाही. जाऊयात मॅचच्या दिशेने. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तर
तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला मात्र मॅन ऑफ द मॅच वॉच दिलं जात आहे बाबुराव कदम यांचे शुभ असते. तर ही महत्वाची मॅच आहे. एका बाजूला माने स्पोर्ट्स अमरग तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी. नाटोशी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय माने स्पोर्ट्स अमरग या संघाला साठी. तर क्षेत्ररक्षण थोड्याच वेळात सजवून घ्यायचंय. हॅलो तर ओमसाई MTC लाईव्ह यांच्या माध्यमातून आमचा संपूर्ण व्यासपीठ तसेच पाहिलं गेलं तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं नक्कीच चित्र दाखवलं जात आहे. यावेळेस आपण पाहतोय आई जनाई देवी चषक 2025 5वं महापर्व आणि महत्वपूर्ण सामना. तसंच पाहिलं गेलं तर संपूर्ण आमचा व्यासपीठ मात्र कव्हर केला जातो त्यांच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत.